चा हा सामना. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील गणेश डिंगोरे आणि त्यांच्या जोडीला जयंत. गणेश डिंगोरे आणि जयंत डिंगोरे ही सलामीची जोडी. एका बाजूला कर्जत, एका बाजूला शहापूर आणि एक शहापूरचा संघ ऑलरेडी तिसऱ्या फेरीत दाखल. बघा कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. ऋतिक आहेत गोलंदाजी मार्कवर, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये इम्प्रेस केलं होतं. ज्या प्रकारची गोलंदाजी ऋतिकची पाहायला मिळाली. 4 षटकांचा हा सामना. स्ट्रायकर एंडवर गणेश डिंगोरे यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडवर जयंत. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल निर्धारित 4 षटकांची लढत. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण ऋतिक या खेळाडूला पाहतोय गोलंदाजी करत असताना. ऋतिक तयार. पहिलाच बॉल बिगिट केलाय, चेंडू हवेत. मॅचची गोल्डन विकेट येते का ते पाहायचं आहे आणि शून्यावरती गणेश डिंगोरे बाद. सनीने एक सुंदर झेल पकडलाय. ऋतिक सफलता मिळवतोय. फलंदाज बाद होईल. ऍक्शन रिप्ले. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न चौकारांसाठी जाणला जातो हा खेळाडू पॉवर प्ले मध्ये, परंतु महत्वाची विकेट आली. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील तिसऱ्या क्रमांकावर रवी डिंगोरे मैदानामध्ये दाखल आहेत. महत्वाची विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळाली. अनेक प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतोय. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. त्यामध्ये ओनर आहेत मनोस्पोर्ट बोरगावचे डॉक्टर विवेक कराळे, त्याचबरोबर हरी बाबरे, कैलाजी बाबरे, पोलीस रवी अप्पा, मोहन कराळे, धनाजी बाबरे, प्रसिद्ध गायक सचिन बाबरे, सुभाष रसाळ आणि मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. बॅक टू बॉलर फटका, तिथे रनआउटची एक संधी निर्माण होऊ शकली असती. रवीच्या बॅटमधून आलेली एक सिंगल धाव जी मात्र आपण पाहिली. दापलकाचा विचार केला, दापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 1 धाव, 1 बाद 1. आता जयंत या खेळाडूचा खेळ महत्वाचा राहील. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. ऋतिक तयार. ऋतिकचा बॉल बॅटची एज आणि आता जयंतलाही परतावा लागतोय. काय गोलंदाजी करतोय ऋतिक, जबरदस्त. श्री11 चांदाईसाठी दुसरं यश, दुसरा धक्का लावण्य 11 गोठेकरला. ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडीला आपण पाहतायत. चांगली अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 2 बाद 1. लावण्य 11 गोठेघर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील आता चौथ्या क्रमांकावर मनीष लहाने. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. अजून एक चांगला चेंडू, इथे सुंदर असा फटका, रनआउटची संधी. थोडासा चुकीचा येताना आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 2 या धावसंख्येवर. 2 बाद 2. टीम लावण्य 11 गोठेघर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर.
इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. पोर्शिदी टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. साकेत झुंजाराव आणि आबी बेरेकडून आणि प्रवीण शिंदेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साकेत तुमचं या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. धापलकवर धावसंख्या आपण पाहतायत सध्याच्या घडीला 3 फलंदाज बाद झाले. 2 अंतिम बॉल. इथे चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका. चेंडू हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर. कॅच ड्रॉप. संतुलन पाहायला मिळालं नाही क्षेत्ररक्षकाचं आणि इथे 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 2 बाद 5 पहिल्या षटकाची समाप्ती. दोन बाद 5 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. वैभव आलेत आता सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. कामगिरी भरपूर भरपूर महत्वाची राहील या मॅचमध्ये. दोन बाद 5 ऑनस्क्रीन प्रेक्षक वर्ग अजूनही आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. वैभवला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2 मध्ये. स्ट्रायकर इनवर रवी आहे, नॉन स्ट्रायकर इनवर मनीष. गोलंदाज तयार. पहिला चेंडू सुंदर असा वेग जो मात्र धारण करताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगला चेंडू इथे हाताळलाय. प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. अचूकता पाहायला मिळते आपल्या गोलंदाजीमध्ये. वैभव इथेही टाकलेला हा चेंडू. गोलंदाजी या संघाचं अस्त्र राहिलंय. बॅटिंग करत असताना पहिल्या सामन्यात थोडंसं स्ट्रगल केलं श्री11 चांदाईने, परंतु गोलंदाजी अप्रतिम होते. धावफलकावर धावसंख्या 2 बाद 6. लावण्या 11 गोटेगर बी हा संघ. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे अजून एक चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. 2 बाद 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. हा फटका जो मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवर. तिथे चेंडू सीमा पार. चौकार. 4 रन. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात 10 ऑन द बोर्ड. पायाने अडवण्याचा प्रयत्न चौकार येताना पाहायला मिळाला. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपण वैभवला पाहतायत गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर एंडवर मनीष. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव दुसरीचा प्रयत्न आणि इथे रन आउटच्या स्वरूपामध्ये रवी डिंगोरे बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतिश भांडे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. विकेट इथे येताना पाहायला मिळाली.
गोलंदाजी मार्कवर देखील गोलंदाज आपल्याला अतिशयच पाहायला मिळतील गोलंदाजी करत असताना. तीन बाद 11. लहान लहान मुलं यांना विनंती आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. 3 बाद 11. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. आतिश गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते आतिश. आपल्या कबर धावसंख्या 3 बाद 11. फुल टॉस आणि आतिश भांडेचं आक्रमण. चेंडू सीमा पार, षटकार, 6 रन. जबरदस्त टोल आतिश भांडेच्या बाटामधून आपण पाहिला. फुल टॉस वर फुल टोल वसूल करत असताना गोटेकरचा बाहुबली. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 17 या धावसंख्येवर. 17 ऑन द बोर्ड. 17 धाव. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण आतिश या खेळाडूला पाहतोय. आतिशच्या विरोधामध्ये आतिश. एक आतिश आहे श्री 11 चांदई कर्जतचा, दुसरा आतिश गोटेकरचा. त्याला थोडस फास्ट खेळा. चेक करतायत बॉल बॅटर मनीष. तीन बाद 17 ह्या धावा आहेत धावफलकावर. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर आतिश. लागलेला हा चेंडू हळवार पद्धतीने जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोचेल ती 18 या धावसंख्येवर. एक षटकार आला, त्यानंतर सिंगल आतिशच्या बॅटमधून. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतायत सध्याच्या घडीला 3 बाद 18 धावा. गोलंदाज तयार आतिश. राखलेला हा चेंडू पॅडवर आदळतोय. लेग बिफोरची शिकार मनीष लहाने. बॅक टू द पेव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल तो रोहन शेळके. चार बाद 18 धावा आहेत धावफलकावर. तिसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. श्री 11 चांदई कर्जत करून आतिश त्याची गोलंदाजी आपण पाहतोय. चार बाद 18. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील सध्याच्या घडीला आतिश. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पॅडवर आदळताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली. पंचांचा इशारा लेग बाईज. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. एका धावेच्या मदतीने 19 धावा. 4 फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक 3. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर आतिश यांना पाहतोय. समोर आतिश 4 चेंडू 7 धावा आतापर्यंत खरचल्या त्या आतिशने. बिग हिट. तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. षटकार आतिशच्या बॅटमधून 6 धावा.
संघाची धावसंख्या वाढेल या षटकाराच्या मदतीने. जाऊन पोचेल ती आता 25 या धावसंख्येवर. जबरदस्त फटका अतिश यांच्या बॅटमधून आपण पाहतो. तिसरं षटक आहे या मॅचमधील. 4 षटकांची लढत, निर्णायक सामना. बोरशेतीच्या विरोधामध्ये कोण येणार? बेस्ट ऑफ बोरशेतीच्या ते आपल्याला पाहिजे. श्री11 चांदई कर्जत की लावण्य 11 गोठेकर पाहिजे आपल्याला. गोलंदाज तयार. टाकलेला हा चेंडू, प्लेसमेंट चांगला आहे. रनआउटची संधी, फेकी चुकीची. एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर 26. 3 षटकांचा खेळ समाप्त. 4 बाद 26 टीम गोठेकर. राज आलेत आता गोलंदाजी मार्कवर. पव्या त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. 4 बाद 26 शेवटचं अंतिम षटक. आणि या अंतिम षटकामध्ये कमीत कमी 14 ते 15 धावांच्या शोधामध्ये असेल टीम लावण्य 11 गोठेकर. त्यासाठी आतिश भांडेचं खेळणं हे महत्त्वाचं आहे. आतिशला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं महत्त्वाचं आहे. तर गोलंदाजी मार्कवर राज आलेत. राज देखील अतिची विकेट घेण्याचा प्रयत्न करतील आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल श्री11 चांदई कर्जत या टीमला. त्याला वेळ वाचवा ही महत्वाची सूचना. गोलंदाज तयार. राज. इथे टाकलेला हा चेंडू बिग केलाय. तिथे क्षेत्ररक्षक. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की ते आतिश मोठाले फटके खेळण्याचा प्रयत्न करेल. राज प्रयत्न करेल त्याची विकेट घेण्याचा आणि विकेट आली. फलंदाज बाद. बाद 26 धावा डीजे धनू यांचं मात्र आगमन होतं. क्लासिकल डीजे वाजवलं या संपूर्ण स्पर्धेत, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. 5 बाद 26 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. प्रसिद्ध गायक सचिनजी बाबरे ते मात्र बोरगावचे आहेत. या स्पर्धेसाठी उपस्थित. त्यांचं सहर्ष स्वागत. खूप मोठा फॅन फॉलोइंग आज प्रत्येक संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झाला. आज नवापाडा गावामध्ये जल्लोष झाला असेल. आज बोरगावामध्ये जल्लोष झाला असेल. कारण 30व्या पर्वातलं हे भगवा चषक त्यांच्या गावामध्ये पोहोचलंय. आज ओजिवले गावामध्ये जल्लोष झाला असेल. म्हणजे जेवढे संघ जिंकले त्या गावामध्ये जल्लोष. खेडले, तळवली, महाज ते क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक धाव. संघाचा धावसंख्या वाढेल. एका धाव्याच्या मदतीने जाऊन पोचेल ती सध्याच्या घडीला 27. अनुज कराळे मधले पोलीस ते उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. 5 बाद 27 इथे टाकलेला हा चेंडू. बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव या बॉलवर मिळते. संघाचा धावसंख्या धावफलकावर 28 धावा. 4थ्या षटकाचा खेळ बाकी आहे. बेस्ट ऑफ बोरशेती हेच वाट पाहते की आमच्या विरुद्ध गोठेकर येतो की चांदई येते ते पाहिजे.
5 बाद 28. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय किती योग्य, किती अयोग्य त्याचं उत्तर नंतर भेटेल आपल्याला ज्यावेळेस मॅच फिनिश होईल. शेवटचे 2 चेंडू, 2 मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. प्रत्येक ऑन स्ट्राईक. हा चेंडू सोडून दिलाय. डॉट. डबल कव्हर धावसंख्या 5 बाद 28. अंतिम बॉल या पहिल्या इनिंग मधला. इथे बॅटची एज. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 29. विजयासाठी 30 धावांचं लक्ष टीम श्री 11 चांदई कर्जतला. लावण्य 11 गोटेकरच्या विरोधामध्ये. सेकंड इनिंगला सुरुवात. समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा सुनील शेळके सरांचा आवाज. चेक. समोर जी शेकोटी पेटवलेली आहे, विनंती असेल त्या प्रेक्षकांना आपण ती लगेचच विझवायची आहे. बघा फक्त 2 ते 2.5 तास आता इथून पुढे शिल्लक आहे स्पर्धा. त्यामुळे आयोजकांना तुमच्या सहकार्याची गरज आहे. सांदे संघाने पुन्हा एकदा अत्यंत चांगली गोलंदाजी केली, कारण 30 धावांचं टार्गेट त्यांनी स्वीकारलेले आहे निर्धारित 4 षटकांमध्ये. पहिल्या डावाचा जर आपण विचार केला तर गोलंदाज ऋतिकने पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली. 5 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. वैभवचा आपण विचार केला तर त्याने 1 गडी बाद केला. 15 धावा खरं तर आतिशने खर्च केल्या होत्या, परंतु रातचं शेवटचं षटक सुद्धा चांगलं राहिलं. बॉलिंग पार्टनरशिप चांगली होते आहे, ती म्हणजेच गोलंदाजी करत असताना श्री 11 चांदई कर्जतची.
त्यांना धावा बनवायचे 30 आणि गोठेकर गोलंदाजीसाठी ते आहेत. 24 बॉल 30 धावा अशा पद्धतीचं लक्ष्य. गोलंदाज इथे फ्रंटलाईन बॉलर म्हणून गोलंदाज आदी मडकेचा इथे वापर होत आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर राज गोरे. राज गोरे यावेळेस पहिल्याच चेंडूवर रिव्हर्सचा अटेम्प्ट करत असताना पाहायला मिळतो. चेंडूबाईचा संपर्क दरम्यान येत नाही. हा चेंडू निर्धाव आलेला आपण सगळेजण बघत आहात. राज गोरे त्याचबरोबर मंगेश कोळंबे अशा पद्धतीचे दोन फलंदाज आदी मडके गोलंदाजीसाठी इथे वापरला जात आहे. आधी पुन्हा एकदा बळतायत. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जर डायव्हिंग एफर्ट देता आला असता या क्षेत्ररक्षकाला तर कदाचित झेल सुद्धा चिपता आला असता त्याला. परंतु इथे हा झेल तुर्तास पूर्ण झाला नाही आणि एक धाव मिळालेली आहे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाज राजला. याचमुळे स्ट्रायकिंग एंडला बॅटर मंगेश की जे उजव्या हाताचे फलंदाज आहेत ते येतील. मला नीटसं आठवतं गेल्या वर्षी श्री 11 चांदई संघ A1 जोडीच्या केंद्रीय मंत्री चषकामध्ये सम्मिलित झाले होते. जिकडे एक फेरी त्यांनी जिंकली होती. तिथेही समालोचनासाठी मी होतो आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मला असं वाटतं 2 राउंड त्याने जिंकले होते. तिसऱ्या राउंडमध्ये एकच राउंड येस माझीच इन्फॉर्मेशन बरोबर आहे. 12वे प्रतिनिधी सांगतात की 2 राउंड जिंकले होते. पण मला आठवतं पहिला राउंड जिंकला होता. दुसऱ्या राउंडमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. 2 रन्स ऑन दी बोर्ड. 2 धावा धावफलक आहेत. एकही गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघत नाही. इथेही रन बॉल इक्वेशन इन फ्युचर येऊ शकतं. 30 रन्स इज द टार्गेट अहेड ऑफ श्री 11 चांदई कर्जत. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. कन्व्हिन्सिंग फुटवर्क वापरत नाहीत. खडे खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज. चेंडू पडल्यानंतर त्याला अधिकचं वळण मिळेल हे अपेक्षित आहे फलंदाजाला. परंतु तितकं वळण इथे देत नाही. गोलंदाज आधी चाणाक्ष गोलंदाज आहेत. गोठेकर ब संघाचे. उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट झाले. टो एंडला चेंडू आदळतो. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत का? हो पोहोचले आणि इथे झेल सुद्धा संपन्न केलेला आहे. प्रीतम जोशी तिकडे उपस्थित होते. त्याने टिपला झेल आणि याच बरोबर फलंदाज राज गोरे याचा संपला खेळ. पहिला हादरा फलंदाजी करत असताना श्री 11 चांदई कर्जतला. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सनी मसने दाखल होत आहे. बॅटिंग ऑर्डर आता बॅटिंग ऑर्डर थोडी बदललेली आपण बघितली कारण सनी मसनेला प्रमोट केलेलं आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये सनी मला असं वाटतं 4थ्या क्रमांकावर आले होते. इथे 3ऱ्या क्रमांकावर त्यांना मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेलेलं आहे. आधी मडकेची गोलंदाजी चांगली राहिलेली आहे कारण 5 चेंडू त्याने फेकले, 2 धावा खर्च केलेले आहेत. हा चेंडू सुद्धा चांगला आहे. चांगलं टायमिंग जुळवता आलं नव्हतं फलंदाजाला. इथे क्षेत्ररक्षक डीपमधून समोर आले. चेंडू अडवला आणि त्यानंतर फेकी झालेले आहे. पहिलं षटक या इक्वेशनचा विचार करता अत्यंत चांगला हाताळलेला आहे. गोलंदाज आदी मडके फ्रंटलाईन बॉलर म्हणून गोठेकर गेले अनेक वर्षापासून त्याचा वापर करत आहेत आणि फ्रंटलाईन बॉलर तुमचा जो आहे त्याच्याकडे प्रचंड नियंत्रण हवंय. तेच नियंत्रण इथे गोलंदाज आदी मडकेचं आपण पाहिलं. पहिले षटक संपता अवघ्या 3 धावा धावफलकावर श्री 11 चांदई कर्जतच्या आणि एक गडी त्यांचा बाद आहे. 18 चेंडू आणि 27 धावा या पद्धतीचं इक्वेशन आपण बघू शकू. इनिशियल रन रेटचा जर विचार केला तर 4 षटकांमध्ये 15 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 7.5 7 किंवा 8 अशा पद्धतीचा रिक्वायर्ड रन रेट होता. परंतु आता तो लगेचच 9 वर जाऊन पोहोचलेला आहे. 3 षटक 27 धावा या पद्धतीने धावा बनवायचे आहेत. इन फ्युचर पुढे जात असताना चांदई या संघाला. अधिकचा वेळ खर्च करू नका. गोठेकर ब. लगेचच आपल्याला दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकायचं आहे. क्षेत्ररक्षणाची रचना करत असताना संघ कर्णधार यष्टांच्या मागे रोहन शेळके यांना आपण बघतो. रोहन शेळके अत्यंत संयमी अशा पद्धतीचे संघ कर्णधार आहेत. कधी कोणत्याही गोष्टीवर वादविवाद न करता प्रत्येक गोष्ट समजून उमजून मैदानाच्या आतमध्ये करत असतात रोहन शेळके. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आतिश भांडेचा वापर केला जात आहे.
अलीकडच्या काही वर्षामध्ये अतिशय गोलंदाजीमध्ये त्याची चुणूक दाखवलेली आहे. फलंदाजीत तर फार मोठं नाव आहे आतिश पांडे म्हणजे. जिथे जिथे गरज असते संघाला तिथे गोठेकर संघाची ते मदत करतात. यावेळेस इथे फलंदाज बाद होतील. सनीलाही परतावं लागणार आहे. दुसरा हादरा मिळतो श्री 11 चांदई कर्जतला. लो स्कोरिंगचे टार्गेट हे असेच असतात. बऱ्याचदा त्याची चर्चा आम्ही करत असतो, की तुम्ही एका वेगळ्या डिफेन्सिव्ह अप्रोचमध्ये जाता आणि एकदा की तुम्ही त्या कवचाच्या आतमध्ये शिरलंय, की मग अभिमन्यूसारखी परिस्थिती होत असते. त्यातून बाहेर कसं यावं, हे प्रत्येकाला माहीत असेलच असं नाही. त्याचमुळे क्रिकेट खेळताना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला असं क्रिकेट खेळता आलं पाहिजे, ऑन दी मेरिट ऑफ द बॉल. म्हणजे ज्या पद्धतीचा चेंडू तुमच्याकडे जर लूज चेंडू आला, एखादा लूजनर असेल, तर त्याला तुम्ही सीमारेषेपर्यंत पोहोचवलं पाहिजे. या पद्धतीचं क्रिकेटची असेसमेंट तुमची हवी आहे. ती पाहायला मिळाली नाही. सांधे संघाची गोलंदाजी तर प्रचंड मजबूत आहे. त्याचा 2चा इथे अंदाज आला. परंतु फलंदाजीमध्ये त्यांना कुठेतरी काम करण्याची गरज आहे. कारण ज्या पद्धतीची सुरुवात मिळायला हवी आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये, ती सुरुवात आपण पाहिली. पहिल्या सामन्यामध्ये जिकडे 5 षटकांचा सामना होता, 2 षटकांमध्ये ती मिळाली नव्हती. मला असं वाटतं हो, तिकडे मिळाली होती. 14 धावा आल्या होत्या. इथे यावेळेस वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. वैभव थेर, की जे जेन्युइन वन डाऊनचे प्लेयर आहेत. इथे क्रमांक 4 साठी मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाठवलं गेलेलं आहे संघ कर्णधाराच्या वतीने. कर्णधाराने घेतलेला हा निर्णय. वैभव आणि त्याचबरोबर मंगेश कोळंबे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 3 धाबा धावपलकर बनलेले आहेत. 2 गडी आतापर्यंत बाद आहेत. यावेळेस इथे पूल केलेला आहे. पायचे अंतर मिळेल का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. हा झेल अत्यंत महत्वाचा आहे, की जो सुटलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं आधी मडके तिकडे उपस्थित होते आणि आधीच्या वतीने या पद्धतीने झेल सुटणं हे खरं तर अपेक्षित नसेल. झेल ड्रॉप झालेला आहे. त्याचमुळे इथे आपण बघितले की धाव पूर्ण झालेली ती म्हणजे 1 आणि याचमुळे धावफलक पुढे गेलं. 4 धावांपर्यंत पोहोचलेला धाव आपण बघू शकू. कॅज्युअल अप्रोच क्षेत्ररक्षकाचा त्याच्या अंगलट आला असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यालाही अवधान देता आलं नव्हतं. झेलच्या अगोदर थोडे स्किड सुद्धा झाले होते. इथे त्याच दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बदलला, परंतु त्याला आभाळाकडे पाहावं लागलेलं आहे. कारण मंगेश कोलंबेने हा प्रहार पूर्ण ताकदीनिशी केलेला आहे. चेंडूने यावेळेस डीप मिड विकेट रिजन सीमारेषा हवाई मार्गे गाठलेली आहे. हा षटकार चांगला फटका. याच पद्धतीच्या क्रिकेटचं खरं तर वर्णन या अगोदर मी केलं होतं, की खराब चेंडूला तुम्हाला सीमारेषेपर्यंत पोहोचवता आलंच पाहिजे. अदरवाईज मग टार्गेट तुमच्यासमोर किती आहे याला तितका अर्थ उरत नाही. क्रिकेटमध्ये एक ते महत्त्वाचं सूत्र आहे. क्रिकेटचं बेसिकच आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. 10 runs on the board with the loss of 2 wickets while chasing 30 runs. What a great bowling by Karjat team. They have shown their ability in bowling twice tonight. लागोपाठच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली. उजवेष्टीच्या बाहेरून समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मंगेश कोळंबे करतायत. या अगोदरचा फटका अत्यंत महत्त्वाचा आहे. लो स्कोरिंगच्या सामन्यांची तीच गंमत आहे. त्या लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये 1, 2, 3 मोठे फटके आले, की त्या सामन्यामध्ये भरलेली हवा पूर्णपणे निघत असते. एखाद्या फुग्याला ज्या पद्धतीने आपण जर टाचणी लावली तर त्यातून हवा निघते, त्या पद्धतीने सामन्याची हवा सुद्धा निघत असते. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न इथे करतायत फलंदाज. क्षेत्ररक्षक चूक करतोय. या अगोदर तो जो झेल सुटलेला आहे आधी मडकेच्या वतीने, बघा तिथून पुढे काय-काय घडलं. क्रिकेट हे असं बदलत असतं. तो झेल जर टिपता आला असता, तर हे बघा नाराज आहे तिथे आतिश भांडे. ज्या पद्धतीने त्यांची खरं तर प्रतिक्रिया इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ॲट दी अदर हँड रोहन त्यांना शांत करतायत. ही ओळख आहे प्रत्येकाची. रोहनने ती गेली अनेक वर्षापासून जपलेली आहे. रोहन शेळके अत्यंत सुस्वाभाविक कर्णधार आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील.
12 धावा धावपलकर 2 गडी बाद आहेत. आपण ती चर्चा करत होतो, की जर आधी मडकेला तो झेल टिपता आला असता तर काय झालं असतं? एकतर फलंदाज इथे बाद झाले असते ते म्हणजेच कदाचित वैभव थेर बाद झाले असते. त्याने तो फटका खेळला होता आणि वैभव बाद झाले असते तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले असते आणि त्याचमुळे मंगेश कोळंबेला षटकार खेळता आला नसता. या पद्धतीने क्रिकेट असतं. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींचं परस्परावलंबन क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इंटरडिपेंडन्स ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. प्रत्येक गोष्ट ही उलगडत जायला हवी आहे. ती जर फसत गेली, गुंतत गेली, तर मग गुंतागुंत वाढते. कॉम्प्लिकेशन्स तिकडे इन्क्रीज होतात सामन्यामध्ये. 2 षटकांमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज ओमकार परटोलेचा वापर होत आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये ओमकारला थोडी आक्रमकता सहन करावी लागली होती. इथे तो कशी गोलंदाजी करेल हे बघायचं आहे. पंच मागे वळण्यासाठी तयार आहेत. दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आणतायत पंच स्वप्नील पाटील. एम-आर पॅनलचे हे सगळे पंच या स्पर्धेबरोबर जोडलेले आपण बघतो. 1 धाव अतिरिक्त मिळेल. एकूण धावा पाहिल्या तर त्या आहेत 13 अर्थात 13, 2 गडी बाद. फुलटॉस इथे प्रचंड ताकदीचा वापर करतोय आणि याचबरोबर चेंडूला इथे कावू कॉर्नर फेसच्या वरून फेकून दिलेला आहे षटकारासाठी. महत्वाचा षटकार फलंदाजाच्या बॅटमधून आलेला आपण बघतो. जिकडे उभे होते तिथूनच फटका खेळला. या पद्धतीचे फटके खेळत असताना मनगटाची प्रचंड ताकद तुम्हाला झोकावी लागते. तर त्यामध्ये अंतर मिळतं. कारण लो फुलटॉस चेंडू असतात. हे बघा. कनेक्शन अत्यंत चांगलं राहिलं. फ्रंट लेग पुढे सरसावला होता. मागचा पाय जिकडे उभा होता तिथून तिथेच ठेवला होता. आणि ज्या दिशेने फटका खेळायचा आहे, त्या दिशेने तुमचा फ्रंट लेगचा टो जाणं महत्वाचं आहे. टेक्निकल जर त्याची असेसमेंट आपण केली तर. तुम्हाला कव्हर ड्राईव्ह खेळायचं आहे तर तुमचा फ्रंट लेगचा टो कव्हरच्या दिशेने जाणं महत्वाचं आहे. 19 धावा धावपल करेत. 11 चेंडू 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याचमुळे तुमची जी ट्रिगर मोमेंट आहे, ज्याला इनिशियल मोमेंट म्हणतो बॅटिंगची, ती योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. काही-काही फलंदाज असे असतात, की जे फार लवकर ट्रिगर मोमेंट देत नाही. परंतु बऱ्याच अंशी फलंदाजी करत असताना फलंदाज ट्रिगर मोमेंट देत असतात. बघू हा फलंदाज काय करतोय. ही बघा ही त्याची ट्रिगर मोमेंट. फ्रंट लेग पुढे सरकला. त्यानंतर बॅकफुटवर त्याने बॅलन्स घेतला. स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलं आणि एक धाव इकडे मिळवलेली आहे. एकेरी दुहेरी धाव अत्यंत महत्त्वाची असेल. शेकोटीवाल्यांसाठी वारंवार सूचना येत आहेत. त्यामुळे बंद करा आपण. पुन्हा एकदा अधिकचे वेगळे शब्द वापरण्याची आमची इच्छा नाही. त्याचबरोबर आयोजक लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याची दुसरी बाजू. कंट्रोल पूल फ्रंट फूटवर असताना केलेला आहे. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न. व्हॉट ए गुड रनिंग. अत्यंत चांगले धावलेले दोन्ही फलंदाज तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. मैदानी पंच स्वप्नील पाटील सर. टीव्ही पंचांची मदत घेतली जात आहे. टेक्निकल सपोर्ट हॅज बीन डिमांडेड. टेक्निकल सपोर्टचा इथे विचार केलेला आहे मैदानी पंचांनी. तिसरे पंच एम-आर पॅनलचे हेड माधव ठाकरे सर यांच्या वतीने इथे निर्णय प्रलंबित आहे. बॅटर हॅज टू गो. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. फलंदाज बाद आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे अंगलट आला फलंदाजाच्या. पाहायचंय दुसरी धाव पूर्ण करण्याचा जो प्रयत्न तो अपूर्ण राहिला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेक सुद्धा चांगली आली आपण पाहिली. बघा हे पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथं केला जातोय. ही या स्पर्धेची ट्रान्सपरन्सी 10 क्रिकच्या वतीने फार दूरवर होता फलंदाज. बॅट तर ड्रॅग केली होती परंतु लाईनपर्यंत पोहोचू शकला नव्हता. अलीकडे तर तो विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वीचं क्रिकेट ॲपमध्ये आपण बघितलं माधवजी, की लाईन टच असेल तरी फलंदाज बाद नसायचा. अलीकडे तसं करून चालत नाही. अलीकडे तुम्हाला लाईनच्या पुढे जावं लागतं. तर तुम्ही नाबाद आहेत. अदरवाईज तुम्हाला बाद व्हावं लागतं. म्हणजे त्या लाईनच्या पुढेच जावं लागतं. इनसाइड डिक्रीज ही त्याची टेक्निकल लँग्वेज झाली. अगदी सोप्या भाषेमध्ये ती लाईन तुम्हाला क्रॉस करायची आहे. ज्या पद्धतीने कबड्डी बघत असताना आपण बघतो. 2.3 षटकांचा खेळ झाला. 21 धावा धावपलकर आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघत आहात. ओमकार परटोलेचं हे षटक. धावा बनवायचे आहेत 30. कर्जत आणि कर्जत चांदई इन द सेन्स चांदई कर्जत आणि त्यांच्या विरोधात गोटेगर. बॅकफुटला आहे तिथून स्टिअर करतायत. व्हॉट ए गुड फिल्डिंग. व्हॉट ए ग्रेट स्टॉप बाय दॅट फिल्डर. ही हॅज सेव्ह 3 रन्स. 3 धावा आपल्या संघासाठी निश्चितच तिकडे वाचवतोय क्षेत्ररक्षक. अदरवाईज चेंडू सरळ सीमारेषेवर जाऊन धडकू शकला असता. शक्यता होती परंतु क्षेत्ररक्षकाने
चांगलं वर्क तिकडे केलं. शॉट थर्डला हा बघा. स्वतःला स्ट्रेच केलं. आधी तिकडे होते. आधीने या आधी जर ते केलं असतं, तर वेगळं चित्र असतं. परंतु ठीक आहे. क्रिकेटमध्ये सगळ्या गोष्टी होत असतात. प्रत्येक वेळेस तुमच्याकडे आलेला झेल तुम्ही कॅरी करालाच असं नाही. अनेक मोठ्या-मोठ्या क्षेत्ररक्षकांच्या वतीने चुका होत असतात. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत डीपमध्ये. एकतर पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न केला जाईल. थोडा फंबल. दोन्ही फलंदाजांना हीच परवानगी आहे अधिकच्या धावा पूर्ण करण्याची. बघा सॉफ्ट हँडेडली खेळतायत फलंदाज. त्यामुळे फलंदाजाचं हे तंत्र अत्यंत चांगलं आहे. दुहेरी धावेसाठी. 7 चेंडूचा केशेष. 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7 मध्ये 6 पाहायचंय. या अगोदर सुद्धा याच परिस्थितीमधून चांदई संघाला जावं लागलं होतं. तिकडे 7 चेंडू 6 धावांची गरज होती. शेवटी आपण बघितलं 6 चेंडू 5 धावांची गरज आली होती. त्याच पद्धतीचा संमिश्र अनुभव आहे आतापर्यंत. यावेळेस इथे आपण बघतो एक धाव मिळते म्हणजे पुन्हा एकदा तेच इक्वेशन. दुसरीचा प्रयत्न केला जात आहे. बॅकअपसाठी कोणीही अवेलेबल नाही याचा फायदा फलंदाजाने घेतला. एक अधिकची धाव तिकडे खरं तर सगळ्यांच्या डोळ्या देखत चोरलेली आहे. 6 चेंडूचा कैशे 4 धाबांची गरज. फलंदाजांना पाणी हवंय लवकरात लवकर पुरवलं जावं. सहा चेंडू आणि 4 धाबा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ड्रिंक्स हवे होत्या फलंदाजाला त्या इथे पुरवल्या गेलेल्या आहेत. त्यानेही दीर्घ श्वास घेतलाय, विश्रांती घेतली. त्यानंतर खेळण्यासाठी तयार आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रीतम जोशीचा इथे वापर होतोय. बघा काही संघ असे आहेत, परिस्थिती कशी असेल तरी त्यांच्याकडे फलंदाजांचा आणि गोलंदाजांचा क्रम ठरलेला असतो. त्यातील गोठेघर हा संघ आहे. बऱ्याचदा त्यांच्या वतीने चेंज केला जात नाही. कधी-कधी रेअरली होत असतो. कबीर निर्मळ स्मृती चषकामध्ये मी तो चेंज पाहिला होता. मानकोली येथे, जिथे आधी याला पहिलं षटक दिलं गेलं नव्हतं. आत्ताही मला ते आठवतं नीटसं. परंतु बऱ्याचदा गोठेकर ब संघाचा विचार केला तर पहिलं षटक आधी मडकेचं असतं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला आतिश पाहायला मिळतात अलीकडे. ओमकार क्रमांक 3 साठी, 4 षटकासाठी प्रीतम जोशी आणि मनीष लाने हा सुद्धा एक त्यांच्याकडे अत्यंत चांगला गोलंदाज आहे. अलीकडे त्याचा वापर कमी होत असलेला आपण बघतो. 6 चेंडू 4 धावा. चला सकाळ झाली. अधिकचा वेळ खर्च करू नका. रात्री मशावरून जी लोकं आली होती ती आता पुन्हा जातील मशाकडे. एज लागली. क्षेत्ररक्षक काहीही करू शकले नाहीत. त्याने प्रयत्न तर केला, परंतु अंतिमतः चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे. याचमुळे तांदई संघाचा हा दुसरा विजय इथे भगवा चषकामध्ये कन्फर्म होतोय. जिंकलेल्या संघाचं मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला गोठेकर ब. चांगला क्रिकेट खेळला त्याबद्दल आयोजकाच्या वतीने तुमचंही कौतुक. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडणार आहोत. रिप्ले इथे ऑन स्क्रीन आपण बघतो. रिप्ले पूर्ण झाल्यानंतर मॅच समरी येईल टेन क्रिकच्या वतीने आणि तिथून मग आपण ठरवणार आहोत सामन्यातील सामनावीर खेळाडू कोण. गोठेकरने 29 बनवल्या आणि सामना चांदेने जिंकलाय म्हणून त्यांच्या परफॉर्मन्सकडे आपण बघू.